शास्त्रीनगर येथील अन्सारी चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। शास्त्रीनगर परिसरातील 3 ते 4 गल्लींमध्ये नोव्हेंबर 2025 पासून नियमित पाणी पुरवठा होत नाही। नागरिकांनी झोन क्रमांक 8 च्या कार्यालयात अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यानंतर नागरिकांनी शासनाच्या तक्रार निवारण प्रणालीवरही तक्रार नोंदवली। त्यानंतर संबंधित झोनमधील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र केवळ पाहणी करून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही। नागरिकांच्या आरोपानुसार अधिकाऱ्यांनी चुकीचे निष्कर्ष काढून ठेकेदाराला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी पाईपलाईनच्या कामात अनियमितता केली। परिणामी आजही परिस्थितीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही। दर 6 ते 7 दिवसांनी केवळ 10 ते 15 मिनिटांसाठीच पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे। पाणी पुरवठा विभाग आणि झोन कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचंही समोर आलं आहे। एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्याचे प्रकार सुरू असून अखेर मित्रनगर इथून पाईपलाईन जोडण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचं कारण पुढं करण्यात आलं। यानंतर काही दिवसांनी पुन्हा पाहणी करण्यात आली, तेव्हा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळाली, मात्र प्रत्यक्षात काम करताना केवळ तात्पुरते उपाय करण्यात आले। 4 इंची पाईप 8 इंच पाईपला जोडताना तांत्रिक त्रुटी राहिल्यामुळं पाईपमध्ये कचरा अडकून पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला। तक्रारीनंतर पुन्हा दुरुस्ती करण्यात आली, पण पाण्याचा दाब कमी असल्यानं नागरिकांना अपेक्षित पाणी मिळत नाही। तसंच जुन्या पाईपलाईनवर बसवण्यात आलेल्या व्हॉल्वमधूनही पुरेशा प्रमाणात पाणी सोडलं जात नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे। संबंधित कर्मचाऱ्यांना विनंती करूनही त्यांनी नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं। काही अधिकाऱ्यांनी फोन करून सूचना दिल्या, मात्र त्या सूचनांचं पालन करण्यात आलं नाही, असंही नागरिकांचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून काही नागरिक स्थलांतर करण्याचाही विचार करत आहेत। नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसंच पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आम्हाला नाईलाजानं सोलापूर महापालिकेवर घागर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा येथील नागरिकांनी पालिका प्रशासनाला दिला। पाणी एक खतरा, पण 4 वर्षापाशी पाणी नाही। मोटर लावून ते नगरसेवकला जाऊन हे नगरला सांगून काय पण करणार नाही तिने। आता आम्ही कारवाई केल्या तर लई भारी। अरे पाटा 4 वाजता फोन लावतो मॅडमला, ही पद्धत आहे का? 8 मध्ये झोन मध्ये साहेबनी सांगितली ही गोष्ट। आता काय करायचं पुढच्या? तिथं पण गेले मेंबर, काय म्हणतात करू आपण, ही बजेट आलं तुमच्या 5 लाखाचा, कुठे गेले 5 लाख? आमच्या इथं पाणी नाही तर 5 लाख कुठे गेले? ते पण आम्ही कारवाई करू शकतात। तो 6 महीने से हमको पानी कौन भी दे रहे नहीं है, मांगे तो 2-2 घड़े पानी नहीं दे रहे, मांगे तो पानी ही नहीं हमारे नाला को। आते देखते जाते, आते देखते कितना क्या हमारे घर में आदमी नहीं, हम धोना बर्तन करके खाना क्या पानी के पीछे लगना? बोलो, पानी रहा तो सब कुछ होता, नहीं तो होता नहीं। देखो पानी के वास्ते हमने क्या तो करो, 1-1 घंटा पानी पीने को तो भी छोड़ दो बस। क्या उड़ता इतने झगड़े कर रहे पानी के हद तक। घर या तो घर छोड़ो या तो पानी लो। अब घर के हद तक अब आदमी कितना परेशान होगा, काम करेंगे क्या पानी के हस्ते फिरेंगा। अब घर मेंबर लोग वो बुलाए और यहाँ की जितने पुढ़ारी है उनको सबको बोले, उन्होंने भी करे कोशिश, पर हो रहा नहीं वो काम। बोर की जिसके पास बोरा है उन्होंने भी कब तक देंगे पानी? दे दे परेशान होनो भी। 20 रुपये ड्रम 15 रुपये ड्रम दे रहे पानी। अब वो साहब लोग आ रहे कंटिन्यू, आग देख को जा रहे, काम तो कुछ कर रहे नहीं। 5 लाख का बजट था, 5 लाख का बजट में उन्होंने करे काम, क्या भी काम नहीं हुआ, फेल हुए पूरे उन्होंने। दिवसांदिवसा रोज अधिकारी येते, पाणी नाही आम्हाला 4 वर्ष झाले, इतका त्रास आहे, कधीतरी मिळतं नाही मिळतं। या 6 महिन्यामध्ये अजिबात पाणी येत नाहीये। रोज आम्ही तिथं कंप्लेंट करतो, रोज मॅडम लोक येते, साहेब लोक येतात, बघतेच जाते, पाणी का आम्हाला मिळत नाहीये। पण हाली परवाच जे काम केलेलं आहे, 5 लाख रुपये खर्च झालेला आहे पाण्यासाठी, वेस्ट गेलेला आम्हाला आतापर्यंत मिळाला नाही। हे खर्च कुणाचा गेला? पब्लिकचाच गेला पैसा। काम जर नीट होत असेल तर मग काय उपयोग आहे? दरम्यान या गंभीर समस्येकडे महापालिकेनं तातडीनं लक्ष देऊन
ठोस पावलं उचलली नाहीत तर नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.